कैलास पर्वतावर भगवान शिवा आणि माता पार्वती ध्यानस्थ असताना एक हत्ती डोळ्यात पाणी आणत तिथे पोहोचतो. हत्तीच्या डोळ्यातील अश्रू पाहून महादेव माता पार्वतीला म्हणतात, माझी आणि हत्तीची ही पौराणिक आणि पवित्र कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. भोलेनाथ सांगतात, जे मनुष्य आज ही कथा ऐकतील त्याच्या प्रत्येक दुःखाचा, शत्रूचा आणि चिंतेचा, त्यांच्या कितीही मोठ्या दोषांचा सूड मी स्वतः घेईन आणि त्या मनुष्याच्या सर्व इच्छा ही कथा संपण्यापूर्वी पूर्ण होतील, हा माझा शब्द आहे. महादेव प्रेमाने म्हणतात, ही कथा शांतपणे शेवटपर्यंत ऐकल्याने कितीही मोठे दुःख वाऱ्यासारखे पळून जाऊ शकते आणि तुमच्यावर येणारी सर्व संकटे रडत रडत माघारी फिरू शकतात. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चूक करू नका. ही कथा फक्त संकटे दूर करत नाही, तर तुझे सर्वात मोठे पाप, गरिबी, जन्माला लागलेली साडेसाती, कितीही मोठे आजार, रोग, तुझ्या मार्गात आडवे येणारे अडथळे या सर्वांचा नाश करते. महादेव माता पार्वतीला म्हणतात, माझी ही कथा जे मनुष्य अर्धवट ऐकून सोडतील त्यांच्यावर माझी कृपा कधीच होणार नाही, पण जे मनुष्य ही कथा पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्यावर माझी कृपा आजच्या या चालू क्षणापासून व्हायला सुरुवात होईल आणि त्यांना माझी मोठी प्रचिती येईल. भक्तांनो, शिवानी सांगितल्याप्रमाणे ही कथा तुम्ही ऐकायला आलाच आहात तर ती शेवटपर्यंत ऐका, कारण अर्धवट ज्ञान घेणं किंवा अर्धवट कथा ऐकणं हे सर्वात मोठे पाप मानले जाते. त्यामुळे कथेच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि महादेवांचा चमत्कार पाहण्यासाठी, महादेवांची कृपा या क्षणापासून तुमच्यावर होण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने, प्रेमाने हर हर महादेव टाईप करा. आजचा व्हिडिओ लाईक करा. महादेवांचा प्रिय अंक 3 म्हणूनच 3 भक्तांना ही पवित्र कथा शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते आणि भगवंत प्रसन्न होऊन मरेपर्यंत आपल्यावर संकट येऊ देत नाहीत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. एक हत्ती हळूहळू महादेवांच्या चरणांजवळ येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटलेले, चेहऱ्यावर दुःखाचा सागर. थरथरत्या आवाजात तो महादेवांना विनवू लागतो, भोलेनाथ, माझ्या आयुष्यातील गरिबी काही केल्या जात नाही आहे. लोक माझ्याशी खोटेपणा करतात, फसवणूक करतात. या पृथ्वीवर आज सर्व लोक स्वार्थी आणि कपटी झाली आहेत. कुणीही धर्माचे पालन करत नाही. सर्वजण अधर्माच्या मार्गावर चालले आहेत. लोकांना लुबाडून पाप करत आहेत. खोटेपणाने जीवन जगत आहेत. मी कितीही प्रामाणिकपणे जगलो तरीही मला फक्त अपमान, फसवणूक आणि संकटेच मिळतात. हत्तीचे हे करुण विलाप ऐकून माता पार्वतीच्या अंतःकरणात दया जागृत झाली. त्या करुणेने महादेवांकडे पाहून म्हणाल्या, स्वामी, या हत्तीवर कृपा करा. याचे दुःख असह्य आहे. याला आशीर्वाद द्या. याच्या जीवनातील दुःख दूर करा. माता पार्वतीच्या विनंतीवर ध्यानस्थ महादेवांनी त्या हत्तींकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि मधुर स्वरात म्हणाले, हे हत्ती राजा, तू केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण पृथ्वीवरील लोकांच्या कल्याणाचा प्रश्न विचारलास. तुझं हे मन अतिशय उदार आहे. तू चिंता करू नकोस. या क्षणी तुला मी आशीर्वाद देतो. तुझ्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होईल, गरिबी दूर होईल. पण त्यापूर्वी मी तुला आणि माता पार्वतीला एक कथा सांगणार आहे. ती कथा तुला शेवटपर्यंत ऐकावी लागेल. हे ऐकून हत्ती डोळ्यात पाणी आणून नम्रपणे म्हणाला, हो महादेवा, हो परमेश्वरा, मी तुमचं वचन पाळेन. तुम्ही सांगाल ती कथा मी अखेरपर्यंत ऐकेन. फक्त तुम्ही ती कथा सांगण्यास सुरुवात करा. मग महादेव स्मित करून म्हणाले, पण कथा सुरू करण्यापूर्वी मला एक वचन दे की ही कथा तू मध्येच सोडणार नाहीस, कारण या कथेचे फळ, या कथेची शिकवण तुला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तू ती अखेरपर्यंत ऐकशील. तुझा प्रत्येक शत्रू, तुझे प्रत्येक दुःख, तुझी सर्वात मोठी चिंता, पाप, रोग, आजार, सर्व काही ही कथा ऐकल्याने दूर होईल. आणि मग महादेव हत्तीला आणि माता पार्वतीला ती कथा सांगण्यास सुरुवात करतात. भक्तांनो, ही प्राचीन काळातील एक कथा आहे. त्यावेळी विराजपुरी नावाचे
एक शहर होते, जिथे धर्म आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा धर्मेश्वर नावाचा एक अतिशय श्रद्धाळू आणि पराक्रमी राजा राज्य करत असे. तो केवळ पराक्रमी नव्हता, तर आपल्या प्रजेचा खरा सेवकही होता. तो प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखाची काळजी घेत असे आणि म्हणूनच लोक त्याची अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने पूजा करत असत. राजाच्या वडिलांचे काही काळापूर्वी निधन झाले होते. त्यांचे अचानक निधन झाले आणि त्यानंतर तरुण धर्मेश्वरला राजाच्या गादीवर बसावे लागले. त्यावेळी तो फक्त एक तरुण राजपुत्र होता. त्याच्या वडिलांनी त्यांच्या हयातीत त्याचे लग्न केले नव्हते. असे नाही की त्यांना त्यांच्या मुलाचे लग्न करायचे नव्हते, परंतु लग्न रोखण्याचे एक विशेष कारण होते. जेव्हा राजाचे वडील हे जग सोडून गेले, तेव्हा राजा धर्मेश्वरने राजाची सूत्रे हाती घेतली. त्याची आई सुरभीदेवी आता राणी बनली होती. तिला नेहमीच तिच्या मुलाच्या लग्नाची काळजी वाटत असे. ती वेळोवेळी संत आणि ऋषींकडून सल्ला घेत असे, पण काळजीचे कारण अगदी विशिष्ट होते. खरं तर एकदा महान संत सत्यव्रत यांनी धर्मेश्वरला एक गंभीर शाप दिला होता. ते म्हणाले होते, हे बाळा, ज्या दिवशी तू लग्न करशील त्या दिवशी तुझा जीव या पृथ्वीवरून निघून जाईल. ही घटना राजकुमाराच्या बालपणात घडली. तेव्हापासून त्याला शिकार करण्याची वाईट सवय लागली होती. 2 ते 3 प्राण्यांची शिकार करेपर्यंत त्याला शांती मिळत नसे. राणी आईने त्याला अनेक वेळा समजावून सांगितलं, बेटा, हिंसा म्हणजे धर्माच्या मार्गापासून दूर जाणे. स्वतःच्या आनंदासाठी कोणत्याही प्राण्याला मारणे अयोग्य आहे. पण राजकुमार नम्रपणे उत्तर देत असे, आई, आपण क्षत्रिय कुळात जन्मलो आहोत. आपल्या पूर्वजांचे जीवन युद्ध आणि शौर्याशी जोडले गेले आहे. जर आपण भीतीपासून मुक्त नसलो तर आपण कसे लढू? मी शिकार करतो जेणेकरून मला रक्त पाहून भीती वाटू नये आणि मी युद्धभूमीत निर्भय राहीन. मग राणी आई धीराने म्हणाली, बेटा, तू जे म्हणतोयस त्यात काही सत्य अवश्य आहे, पण ते पूर्णपणे खरे नाही. जर तुम्हाला शिकार करायचीच असेल तर ती करा, पण मर्यादित राहून. महिन्यातून एकदा किंवा 2दा आणि नंतर हळूहळू वर्षातून एकदा किंवा 2दाच. आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही तपस्वी किंवा साधूंच्या आश्रमाजवळ शिकार करू नको. ते त्यांच्या आश्रमात अनेक पाळीव प्राणी ठेवतात, हरिण, सिंह, मांजर इत्यादी. तुला कळणार नाही की कोण पाळीव आहे आणि कोण नाही. म्हणूनच अशा ठिकाणांपासून नेहमी दूर राहा. राजकुमाराने हात जोडून म्हटले, आई, तुमचे शब्द माझ्या आत्म्यात बसले आहेत. मी हे नक्कीच लक्षात ठेवेन. यानंतर जेव्हा जेव्हा तो शिकार करायला जायचा तेव्हा तो नेहमीच आश्रमांपासून दूर राहायचा. पण भगवती विधींचा नियम कोण टाळू शकतं? माणूस खबरदारी घेतो, पण नशिबाची योजना वेगळी असते. एके दिवशी जेव्हा राजकुमार फक्त 13 वर्षाचा होता तेव्हा तो शिकारीसाठी बाहेर पडला. त्या दिवशी तो त्याच्या आईचे शब्द विसरला. त्याच्यासमोर एक अतिशय सुंदर हरण आलं आणि राजकुमार त्याच्या मागे धावला. ते हरण थेट एका आश्रमाकडे धावलं. त्याच आश्रमात जिथे एक तपस्वी महात्मा सत्यव्रतजी राहत होते. ते हरिण महात्मांना खूप प्रिय होतं. ते त्याच्यावर मुलासारखं प्रेम करत असत. पण राजकुमाराची नजर फक्त त्या हरिणावर होती. त्याला ना आश्रम दिसला, ना त्याला महात्मांची उपस्थिती जाणवली आणि ना त्याला कोणताही इशारा मिळाला. धावत असताना त्याने एक तीक्ष्ण बाण सोडला जो हरणाच्या हृदयाला लागला. जखमी हरण धावत असताना महात्माच्या मांडीवर पडले आणि तिथेच मरण पावले. हे दृश्य पाहून तपस्वींचे हृदय ओरडले. त्यांना खूप राग आला. त्यांच्या डोळ्यातून आग येऊ लागली. ते इतके संतापले की त्यांना राजकुमाराला तिथेच जाळून राग करायचे होते. पण त्या लहान मुलाचा निष्पाप चेहरा पाहताच त्यांचे मन थोडे शांत झाले. ते म्हणाले, हे बाळा, तू माझ्या हृदयाचा एक भाग असलेल्या त्या प्रियकराला मारला आहेस. माझं हृदय म्हणते की मी माझ्या योगिक शक्तीने तुला ताबडतोब जाळून राख करावे,
पण तुझे बालपण पाहून माझी करुणा जागी झाली आहे. पण याचा अर्थ असा घेऊ नकोस की तू माझ्या शापापासून वाचशील. आणि मग महात्मांच्या मुखातून तो भयंकर शाप बाहेर पडला. हे राजकुमार, ज्या मुलीशी तू लग्न करशील, ज्या दिवशी तू तिला तुझी जीवनसाथी बनवशील, त्याच दिवशी तुझे जीवन या पृथ्वीवरून निघून जाईल. जणू त्यांच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. जणू त्यांच्या तपस्वी शक्तीतून क्रोधाची आग बाहेर पडत होती. त्यांनी गंभीर आवाजात म्हटलं, माझ्या वाणीतून काही विनाशकारी बाहेर पडेल. तू माझ्या दृष्टीपासून लांब हो आणि पुन्हा माझ्या समोर यायचा प्रयत्नही करू नकोस. राजकुमार त्या तपस्वीच्या रौद्र रूपाला पाहून कापू लागला. त्याचे मन भीतीने भरले. तो त्याच क्षणी मागे वळाला आणि थरथरत्या पायांनी परत मागे जाऊ लागला. वाटेत त्याचा आत्मा थरथरत राहिला आणि त्याचे मन त्याच्या आईचे शब्द वारंवार आठवत राहिले. बेटा, कोणत्याही तपस्वी किंवा संतांच्या आश्रमाजवळ कधीही शिकार करू नकोस. आता शाप लागू झाला होता आणि तपस्वीच्या म्हणण्यानुसार जर राजकुमार लग्न करेल तर त्याच दिवशी मृत्यू निश्चित होईल असा विचार करून त्याचे हृदय तुटले. तो जड अंतकरणाने आणि आत्म्याला हरवलेल्या अवस्थेत राजवाड्यात परतला. राजवाड्यात पोहोचल्यानंतर त्याच्या पालकांनी त्याच्या चेहऱ्यावर खोल दुःख आणि वेदना पाहिल्या. तेव्हा ते प्रेमाने म्हणाले, बेटा, काय झालं? तू इतका दुःखी आणि व्यथित का दिसत आहेस? करुणेने भरलेल्या राजकुमाराने त्याच्या पालकांना संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. जेव्हा राजाला कळलं की हा तोच महान तपस्वी सत्यव्रत आहे, तेव्हा तो गंभीर झाला. त्याला माहीत होतं की संत खूप आक्रमक स्वभावाचा आहे आणि त्याच्यासमोर काहीही बोलणे कठीण आहे. तरीही त्याच्या मुलाच्या कल्याणासाठी त्याने राणीला महात्मांकडे पाठवलं. जेव्हा राणी भक्तीने त्यांच्या आश्रमात पोहोचली आणि हात जोडून विनंती केली, तेव्हाही महात्मा रागाने शांत झाले नाही. त्यांनी तीव्र स्वरात म्हटलं, आता माझ्या हृदयात राज्याच्या कोणत्याही सदस्यासाठी जागा नाही. माझ्या तोंडातून आणखी काही शाप निघण्यापूर्वी येथून परत जा आणि पुन्हा कधीही या पवित्र ठिकाणी येण्याचा प्रयत्नही करू नका. या संपूर्ण प्रकरणाबद्दल राजा खूप दुःखी झाला. तो आपले सेवक आणि महात्मांकडे मदतीसाठी पाठवत राहिला, पण तपस्वी ठाम होता. त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि कुणाचीही प्रार्थना ऐकली नाही. राजा चिंता, क्रोध आणि मनाच्या वेदनांनी हळूहळू तुटू लागला. शेवटी तो आजारी पडला आणि अगदी अल्प वयातच त्याने आपले शरीर सोडले. स्वर्गरोहानंतरही त्याला दुसरे मूल नसल्यामुळे युवराज विशांभूलास राजगादीवर बसवले गेले. परंतु विशांभूच्या माथ्यावर देखील तोच शाप होता. जर तो विवाह करेल तर मृत्यू निश्चितच. आता विना पत्नी आणि विना मुलाचे राज्य कसे चालेल ही समस्या माता राणीला आतल्या आत सतावत होती. प्रत्येक आईच्या मनाची इच्छा असते की तिच्या मुलाने लग्न करावे आणि एक सद्गुणी वधू आपलीशी करावी. परंतु येथे नियतीच्या काही वेगळ्याच योजना होत्या. राणी आईने अनेक वेळा तपस्वीला भेटण्याचा प्रयत्न केला. आता तो थोडा शांत दिसत होता, पण तो त्याचा शाप मागे घेण्यास किंवा कोणताही उपाय सुचवण्यास तयार नव्हता. राज्यातील जुने आणि अनुभवी मंत्रीही पुन्हा पुन्हा हात जोडून त्यांच्याकडे गेले. ते अतिशय विनम्रपणे म्हणाले, हे तपस्वी, तू करुणा आणि दयेचा सागर आहेस. आमच्या तरुण राजाला क्षमा कर. जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा तो फक्त एक लहान मूल होता. त्याने अज्ञानामुळे हे केले. कृपया मला या कठोर शिक्षेपासून मुक्त होण्याचा काही मार्ग सांगा. पण महात्मा ध्यानात मग्न होते. ते आपल्या शब्दांवर ठाम राहिले. त्यांनी कठोर स्वरात म्हटलं, इथून निघून जा. मी त्या अहंकारी आणि स्वार्थी राजाला क्षमा करणार नाही आणि त्याच्या दृष्ट कृत्यांनाही क्षमा करणार नाही. जर त्याचा राजवंश संपला तरच या लोकांचे भले होईल. कारण जेव्हा वाईट शासन संपते तेव्हाच लोकांमधून एक सक्षम व्यक्ती उठते आणि राजा बनते. मंत्र्याचे हृदय तुटले. ते खूप दुःखी अंतकरणाने परतले. आता राणी आईनेही स्वीकारले की महात्माच्या शब्दांनी मुक्ती शक्य नाही, पण तिने हिंमत गमावली नाही. दरम्यान राज्यात भयंकर दुष्काळ पडला
शेते सुकली, पाऊस पडला नाही आणि धान्याचे साठे संपले. लोक उपासमारीने अस्वस्थ झाले. प्रत्येक गावात वेदना आणि भीती पसरली. लोकांसाठी आशेचा शेवटचा किरण आता राजवाडा होता. राणी आईने ताबडतोब अन्नक्षेत्र आणि लंगरची व्यवस्था सुरू केली. गरिबांना धान्य वाटण्यात आले. तिजोरीचे दरवाजे उघडण्यात आले. कोणीही उपाशी झोपू नये याची काळजी घेण्यात आली. दुसरीकडे आश्रमात महात्माजींचे दयानंद नावाचे एक शिष्य होते. ते दररोज गावोगावी जाऊन भिक्षा मागत असत. पण आता जेव्हा प्रत्येक घरात अन्नाची कमतरता होती तेव्हा भिक्षा मिळणे अशक्य झाले. एके दिवशी एका वृद्ध ग्रामस्थाने त्या तपस्वी शिष्याला दयाळूपणे म्हटले, "अरे मुला, तू व्यर्थ इकडे तिकडे भटकत आहेस. आता कोणीही देण्याच्या स्थितीत नाही. प्रत्येक घरात उपासमार आहे. लोक आपल्या मुलांना खाऊ घालू शकत नाही आहेत. आता सर्वजण राजवाड्यात जातात, जिथून अन्न आणि काही मदत मिळते." एका वृद्ध ग्रामस्थाने दयाळूपणे दयानंदाला म्हटले, "अरे मुला, तू एका महान तपस्वीचा शिष्य आहेस. तुला कोण रोखू शकेल? तू थेट राजवाड्यात जा आणि तिथून भिक्षा माग. तुझे शब्द तिथे नक्कीच ऐकू येतील." दयानंदला हे योग्य वाटले. त्याने स्वतःशी विचार केला, "मी गावोगावी व्यर्थ भटकत आहे आणि स्वतःला त्रासही देत आहे. आता मला थेट राजदरबारात जावे लागेल." असा विचार करून तो राजवाड्याकडे निघून गेला. जेव्हा तो राजवाड्यात पोहोचला तेव्हा राजमाता दरबारात उपस्थित होती. हात जोडून दयानंदने भक्तीने विनंती केली, "आई, मी जंगलात राहणाऱ्या एका तपस्वीचा नम्र शिष्य आहे. मी तुमच्याकडून भिक्षा मागण्यासाठी आलो आहे." हे ऐकताच राजमातेच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज दिसून आलं. जणू काही तिच्या हृदयात काही पवित्र स्मृती जागृत झाली आहे. तिने मनातल्या मनात काही विचार केला आणि मग मधुर आवाजात म्हणाली, "बाळा, कित्येक वर्षानंतर ऋषींचे शिष्य आमच्या राजदरबारात पाऊल ठेवत आहेत. हा आमच्यासाठी परमानंद आहे. मी तुला जे हवं आहे ते नक्की देईन, परंतु तू पहिला माझी एक उत्सुकता शांत कर." हे ऐकून शिष्याने होकार देऊन मान हलवली. राजमातेने मधुर स्वरात विचारलं की तुमचे गुरुदेव नेहमीच क्रोधित असतात का? ते कधीतरी कुणावर प्रेम तरी करतात का? मला सांगा की त्यांना सर्वात जास्त प्रिय काय आहे? दयानंदने विनम्रतेने उत्तर दिलं, "आई, माझे गुरुदेव महात्मा खूप दयाळू आहेत, पण जेव्हा ते एखाद्यावर रागवतात तेव्हा ते क्षमा करत नाहीत. ज्यांच्याशी त्यांचा विरोध आहे त्यांच्या उपस्थितीनेही त्यांना त्रास होऊ लागतो. जरी एखादा शिष्य चूक करतो तेव्हा ते त्याला थेट आश्रमातून बाहेर काढतात." मग तो हसला आणि म्हणाला, "पण एक गोष्ट आहे जी ते कधीही सोडत नाहीत, ज्यामुळे ते कधीही रागवत नाहीत. जर त्यांना कधी त्याचाही राग आला तर ते त्याला प्रसन्न करण्यासाठी सर्व काही सोडू शकतात." राणी मातेने आश्चर्य आणि कुतूहलाने विचारले, "तो भाग्यवान व्यक्ती कोण आहे ज्यावर तुमचे गुरुदेव कधीही रागवत नाहीत?" दयानंदने उत्तर दिले, "आई, ती त्याच्या आईची मुलगी योगश्री आहे. ती त्यांना त्यांच्या जीवापेक्षाही प्रिय आहे. आता ती तरुणी झाली आहे, पण आजही ती लहान मुलासारखी वाटते. महात्मा तिच्या लग्नाबद्दल आजकाल खूप काळजीत आहेत, पण योगश्रीने स्पष्टपणे सांगितलं आहे की ती लग्न करणार नाही. तिला संन्यासी व्हायचं आहे." हेच राणी मातेला ऐकायचे होते. जणू तिच्या आत आशेचा एक नवीन दिवा पेटला होता. तिने दयानंदाकडे प्रेमानं पाहिलं आणि विचारलं, "आता तू मला सांग, तुला काय हवंय?" दयानंद हात जोडून म्हणाला, "आई, मला जास्त काही नको आहे. कृपया मला अन्नाने भरलेली पिशवी द्या." राणी मातेने प्रेमाने त्याला जेवण दिलं आणि आदराने त्याचा निरोप घेतला. त्यानंतर ती तिच्या खोलीत गेली आणि तिचा मुलगा विशांबूला बोलावलं. ती प्रेमाने म्हणाली, "बाळा, मी खूप विचार केला आहे आणि आता मला तुझ्या लग्नासाठी एक उपाय सापडला आहे." विभांशू म्हणाला, "आई, मला कोणत्याही स्त्रीशी लग्न करणे शक्य नाही. माझे नशीब असे शाप बनले आहे." राजमाता शांत स्वरात म्हणाली, "बेटा,
अशा मूर्ख गोष्टी बोलू नकोस. मी तुला कोणतीही युक्ती किंवा कपट सांगत नाही. मी तुला एक मार्ग सांगत आहे. जंगलात राहणाऱ्या तपस्वींजवळ एक मुलगी आहे, योगश्री. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात कोमल भावना आहे. जर तू तिला खात्री पटवून देऊ शकलास की तू तिच्यावर खरोखर आणि शुद्ध प्रेम करतोस आणि तीही मनापासून तुझ्याशी जोडली गेली तर लग्नाचा प्रस्ताव ठेव. जर ती स्वतः लग्नाला सहमत असेल तर महात्मांना त्यांच्या शापातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावाच लागेल. त्या शापातून मुक्त होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. विभांशू संकोचून म्हणाला, आई, हे सर्व मला फसवे वाटते. त्याचा हात धरून राणी आई गोड आवाजात म्हणाली, बेटा, हे काहीच फसवे नाहीये. मी तुला फसवणुकीबद्दल बोलत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणते की तू योगश्रीवर शुद्ध आणि खऱ्या प्रेमाने प्रेम कर आणि तिला तुझी जीवनसाथी बनव. तिला राणीचा आदर दे. हेच खरं प्रेम आहे. जेव्हा प्रेमात श्रद्धा, प्रतिष्ठा आणि आदर असतो तेव्हा ते कधीही पाप नसते. असे प्रेम देवाच्या भक्तीसारखे असते. जिथे प्रेम असते तिथे देवाचे निवासस्थान असते आणि जिथे कपट, द्वेष आणि क्रोध असतो तिथे राक्षसांचे स्थान असते. पूर्वी तुला शिकार करण्यात आनंद मिळत असे. आता प्रेमाची साधना कर. जसे जसे तुझे प्रेम शुद्ध आणि निष्कलंक होत जाईल तसे तसे योगश्री स्वतः तुझ्याकडे आकर्षित होईल. विभांशूने आईचे शब्द आदराने ऐकले आणि त्यांना त्यांच्या हृदयात स्थान दिले. आता तो दररोज जंगलात जाऊ लागला. पण आता त्याचे ध्येय शिकार करणे नव्हते. आता त्याला एका तपस्वीच्या पवित्र कन्येचे प्रेम मिळवायचे होते. महात्माच्या आश्रमाच्या उत्तरेला एक शांत आणि सुंदर तलाव होता. विभांशूने पाहिले की योगश्री दररोज त्या तळ्यातून पाणी भरत असत, फुले गोळा करत असत आणि जंगलातून फळेही गोळा करत असत. ती नेहमीच एकाग्र आणि ध्यानात मग्न असायची. जणू काही ती या जगाच्या पलीकडे दुसऱ्या जगात भटकत असेल. विभांशू तिच्यासमोर अनेक वेळा उभा राहायचा, पण योगश्री कधीही त्याच्याकडे पाहत नव्हती. ती गप्प राहायची, मान झुकवत असे आणि मार्ग बदलत असे. एके दिवशी तो निराश झाला. त्याचे हृदय तुटले. तो राजवाड्यात परतला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई, ती एक कडक तपस्वी आहे. माझे शब्द तिथे चालणार नाहीत. राणी आई हसली. तिचा चेहरा करुणा आणि प्रेमाने भरलेला होता. ती मृदू आवाजात म्हणाली, बेटा, हाच फरक आहे. तुला अजून प्रेमाची खरी भावना समजली नाही. जे खरे प्रेमी आहेत ते दगडातही देव पाहू शकतात. प्रेमाला वेळ लागतो. मुला, ज्याप्रमाणे पीक एका दिवसात उगवत नाही त्याचप्रमाणे एक फूल एका रात्रीत फुलत नाही. तसेच खरे प्रेम देखील हळूहळू फुलते. तुला अनेक महिने, कदाचित वर्षे प्रयत्न करावे लागतील. पण ज्या दिवशी ती मुलगी तुझी पत्नी होईल तेव्हा तुला असे पुण्य मिळेल जे हजारो यज्ञांपेक्षा श्रेष्ठ असेल. राणी मातेचे हे शब्द राजा विभांशूच्या हृदयाला स्पर्शून गेले. त्याने पुन्हा एकदा त्याच्या आईचे शब्द आदराने स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच तो पुन्हा जंगलाकडे निघाला. आता तो रोज आश्रमाभोवती राहू लागला, पण यावेळी त्याच्याकडे धनुष्यबाण नव्हते. तो आता प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी गेला होता, शिकार करण्यासाठी नाही. उन्हाळ्याचे उष्ण दिवस चालू होते. एके दिवशी जंगलात फिरताना त्याला खूप तहान लागली. तो पाणी पिण्यासाठी एका सुंदर तलावाकडे चालला, पण त्याचे मन अजूनही योगश्रीच्या विचारांमध्ये मग्न होते. त्याचवेळी योगश्री देखील त्या तलावातून पाणी भरत होती. राजा पाणी पिण्यासाठी तलावात उतरताच अचानक काहीतरी जड वस्तूने त्याचे पाय धरले. त्याने खाली पाहिले आणि पाहिलं की तो मगर होता. राजा विभांशूचा आत्मा बाष्पीभवन झाला. त्याला वाटलं की त्याचा मृत्यू जवळ आला आहे. जीवनाच्या सर्व आशा एका खणकात संपल्यासारख्या वाटत होत्या. मगरीने त्याला पाण्याच्या खोल भागात ओढायला सुरुवात केली. मग योगायोगाने योगश्रीची नजर त्याच्यावर पडली. त्याला दिसलं की काही जलचर प्राणी एका तरुणाला बुडवणार आहेत.
तिने क्षणभरही विलंब केला नाही. तिने मोठ्या आवाजात हाक मारली, हे जलचर, या राजाला सोडून दे. जर तुला खूप भूक लागली असेल तर मला खा, पण या तरुणाला गिळू नकोस. जर हा राजा मेला तर माझ्या वडिलांची तपश्चर्या कलंकित होईल. त्याच्या आयुष्याचा शेवट माझ्या वडिलांची कीर्ती कलंकित करेल. जणू काही मगरी योगश्रीचा आवाज ऐकत होत्या. तो शांत झाला आणि काही क्षणातच त्या मगरीने राजाला सोडून दिलं. स्वतः पाण्याच्या खोल पाण्यात तो मगर गायब झाला. राजा कसा तरी किनाऱ्यावर पोहत गेला. त्याचे शरीर थरथर कापत होते. त्याचा घसा कोरडा पडला होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, हे देवी, तू माझ्यावर उपकार केले आहेस, तेही खूप मोठे. जर तू यावेळी नसतीस तर माझा मृत्यू निश्चित होता. संकटाच्या वेळी तू माझा जीव वाचवला आहेस. कृपया मला सांग, मी या उपकाराची परतफेड कशी करू शकतो? योगश्री शांत आवाजात म्हणाली, राजन, यात काही विशेष नाही, काहीच उपकार नाही. हे खऱ्या मानवाचे कर्तव्य आहे. संकटात असलेल्या प्राण्याला मदत करणे. मानव जीवनसेवेसाठी दिले जाते. हे माझे महान कृत्य आहे. ते माझे कर्तव्य होते. तू ते एक उपकार मानलेस. हे तुझे महान तत्व आहे. भीतीमुळे तू आत्तापर्यंत पाणीही पिऊ शकला नसशील. चल, मी तुला प्यायला पाणी देते. आधी तुझे मन शांत कर आणि शांतपणे पाणी पी. योगश्रीने राजाला प्रेमाने पाणी दिलं. पूर्वी राजाला वाटायचं की योगश्रीला तिच्या सौंदर्याचा अभिमान आहे, म्हणूनच ती कोणाकडेही पाहत नव्हती. पण आज त्याला जाणवलं की ती केवळ सुंदरच नाही, तर त्याच्यापेक्षाही मनाने निर्मळ, कोमल आणि विनम्र आहे. तिच्यामध्ये अहंकाराची जराही सावली नव्हती. तिने जे केलं त्याचं श्रेय देखील नाही घेतलं. योगश्री म्हणाली, राजन, आता तू निरोगी दिसत आहेस. तू तुझ्या मार्गावर पुढे जा. तिने पाण्याने भरलेली घागर उचलली आणि चालू लागली आणि राजा जाताना तिच्याकडे पाहतच राहिला. आता त्याच्या मनातला निश्चय आणखी दृढ झाला. योगश्रीच माझी जीवनसाथी बनेल. फक्त तेच वाक्य त्याच्या मनात घुमत राहिलं. तो राजवाड्यात परतला आणि त्याच्या आईला संपूर्ण घटना सांगितली. राणी आई हसली आणि म्हणाली, बेटा, आता तू तुझ्या ध्येयाच्या खूप जवळ आहेस. तुझे प्रयत्न चालू ठेव. दुसऱ्या दिवशी राजा पुन्हा त्या सरोवराच्या जवळ पोहोचला. त्यावेळी योगश्री तिथे स्नान करत होती. राजा त्या दिवशीच्या दृश्यात एवढा हरवला होता की त्याच्या लक्षातच नाही राहिलं की कोणत्या स्त्रीच्या स्नान करायच्या वेळेस तिच्याकडे पाहणे पाप आहे. तो फक्त तिला एकटक पाहत राहिला. योगश्रीने हे पाहिलं आणि ती लगेच गंभीर झाली. ती म्हणाली, राजन, तुला माहीत असायला हवं की जिथे महिला स्नान करतात तिथे पुरुषांना प्रवेश करण्यास मनाई आहे. स्नान करण्याच्या महिलांकडे पाहणे अत्यंत अनुचित पाप आहे. तू एका राज्याचा राजा आहेस. प्रजेच्या कल्याणाची जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. कृपया हे ठिकाण सोडून जा. राजाला त्याच्या चुकीचा खोलवर पश्चाताप झाला. तो योगश्रींची माफी मागून लगेच परत आला. पण त्या क्षणाची प्रतिमा त्याच्या हृदयात घर करून गेली होती. आता तो रोज योगश्रीच्या स्नानाच्या वेळी येत असे. तिला गुप्तपणे पाहत असे आणि नंतर परत येत असे. असेच 2 आठवडे गेले. योगश्री हे सर्व पाहत होती, पण राजा दुरून गुप्तपणे तिला पाहत असल्याने ती काहीही बोलू शकत नव्हती. आता तिला स्पष्टपणे कळलं होतं की राजा रोज गुप्तपणे तिला पाहत आहे. एके दिवशी जेव्हा राजा तलावाजवळच्या झाडीत लपला होता तेव्हा त्याला योगश्रीचा मोठा आणि खोल आवाज ऐकू आला. राजा, एक क्षण थांब. हे शक्य आहे की तू या राजाचा शासक असशील, पण तुझ्याही काही मर्यादा आहेत. मग तू रोज माझ्या मर्यादा का मोडतोस? तू रोज लपून मला का पाहतोस? राजा विभांशूने लगेच हात जोडले. तो अतिशय सभ्य स्वरात म्हणाला, देवी, तू मला ओळखले आहेस. मी या राज्याचा शासक विभांशूच आहे. खरं सांगायचं तर मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. माझं हृदय आता माझ्या नियंत्रणात नाही. माझी पावले आपोआप तुझ्याकडे वळतात. तुझ्या दर्शनाशिवाय माझं आयुष्य आता अपूर्ण वाटतं. मी इच्छितो की तू माझी जीवनसाथी बनावीस. मला तुझ्याशी विवाह करायचा आहे.
योगश्रीने शांत पण गंभीर आवाजात उत्तर दिलं, राजन, तू तर खूप मोठा मोह पाळला आहेस. तू एक सम्राट आहेस. तुला कोणत्या तरी राजकन्येशी विवाह करायला हवा. राजाने सौम्य हास्यात उत्तर दिलं, देवी, ज्याला आपलं हृदय आपलं मानतं ते आमच्यासाठी योग्य आणि सन्माननीय असतं. कोणतीही स्त्री स्वर्गातून खाली येत नाही. ती या धरतीचीच कन्या असते. तू माझ्या अंतःकरणात बसली आहेस. माझ्यासाठी तूच सगळ्यात उपयुक्त राणी आहेस. जर तू एकदा विवाहासाठी होकार देशील तर मी स्वतःला खूप सौभाग्यशाली समजेन. योगश्रीने विनम्र पण दृढ आवाजात उत्तर दिलं, राजन, हा निर्णय माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. माझी परिस्थिती अशी आहे की मला हवे असून सुद्धा मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. जर तू खरंच माझ्याशी विवाह करू इच्छितोस तर तुला माझे परमपूज्य वडील यांची सहमती घ्यावी लागेल. हे कार्य फक्त तूच करू शकतोस. राजाने संकोचाने म्हटले, माझ्यात तेवढे सामर्थ्य नाही की मी तुझ्या पूज्य वडिलांसमोर उभा राहू शकेन. त्यांच्या दृष्टीचा सामना करणे माझ्यासाठी कठीण आहे. तेव्हा योगश्रीने दृढ आवाजात म्हटलं, राजन, कोणतीही कन्या स्वतः आपल्या विवाहासाठी तिच्या वडिलांसमोर प्रस्ताव ठेवत नाही. हे कार्य तिच्या भावी वराचेच असते. याच प्रकारे हे कर्तव्य देखील तुझंच आहे. आत्तासाठी तू इथून निघून जा. मला माझे ओले वस्त्र बदलायचे आहेत. या विषयावर आपण नंतर चर्चा करू. माझी तुला विनंती आहे, स्नानाच्या वेळेस कृपया माझ्यासोबत अशी भेट घालू नकोस. जर कोणी पाहिलं तर माझ्यासाठी अपमान आणि माझ्यासाठी आश्रमातून बाहेर जाणे निश्चित होईल. ती म्हणाली, आपण या विषयावर नंतर विचार करू. हे वाक्य त्याच्या मनात घुमत राहिले. ज्या मुलीने कधीही त्याच्याकडे पाहिले नाही ती आज त्याच्याशी बोलत होती. दुसऱ्याच दिवशी सकाळी राजा त्याच तलावावर परतला. यावेळी योगश्रीने मधुर पण कठोर आवाजात म्हटलं, राजन, असे किती वेळ तू मला लपून भेटत राहणार आहेस? कालच मी तुला समजवलं होतं की हा व्यवहार अनुचित आहे. जर कोणी मला पाहिलं तर माझी मर्यादा भंग होईल आणि तुला माझ्या पूज्य वडिलांच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल. कृपया माझी परिस्थिती देखील समजून घे. माझ्यावर संशय घेऊ नको. सत्य हे आहे की मी एक तपस्वी मुलगी आहे जी प्रभूच्या भक्तीत मग्न राहते. पण प्रभूचा हा कसला खेळ आहे की आता मीही तुझ्यावर प्रेम करू लागली आहे. कदाचित हा माझ्या साधनेचा एक भाग असेल. हे प्रेम कोणत्या दिशेने जाईल हे मला माहीत नाही. मला त्याची सुरुवात किंवा शेवट समजतच नाही. माझ्या वडिलांशी बोलण्याची ताकद तुझ्यात नाही आणि माझ्यातही नाही. मग थोडा वेळ थांबून ती म्हणाली, आपण दोघे एकत्र का जात नाही आणि त्यांच्या पाया पडून त्यांच्या दयेची याचना का करत नाही? योगश्रीला मिळवण्यासाठी आपले प्राण देण्यास तयार असलेला राजा विभांशूसाठी ही भेट दैवी आशीर्वादापेक्षाही कमी नव्हती. आणि जेव्हा योगश्रीने स्वतः तिच्या आंतरिक भावना प्रकट केल्या तेव्हा ही भेट त्याच्या आयुष्यातील सर्वात दैवी भेट ठरली. राजाला माहीत होतं की पूज्य महात्म्यांचे त्यांची मुलगी योगश्रीवर खूप प्रेम आहे. योगश्रीलाही हे चांगलंच माहीत होतं. म्हणून दोघेही भक्तिभावाने महात्म्यांच्या आश्रमाकडे निघाले. त्यांनी अंतःकरणात परमेश्वराचे स्मरण केले. यावेळी महात्मा खोल ध्यानात मग्न होते. भक्तांनो, ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. योगश्रीने शांत डोळ्यांनी राजाकडे पाहिलं आणि आपल्या डोळ्यांनी त्याला इशारा केला, राजा, आता वेळ अनुकूल आहे. चला लवकर त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. भावनेने भरलेल्या दोघांनीही त्यांचे चरण धरले. महात्म्यांनी डोळे उघडले आणि काही आश्चर्याने म्हणाले, मुली, तू काय करत आहेस? तुला काय झालंय? योगश्रीने आदराने डोकं टेकवलं. तिच्या आवाजात एक कमकुवतपणा होता. ती म्हणाली, बाबा, मी आता माझ्या भावनांच्या बंधनात अडकले आहे. माझ्यात आता एवढी समज नाही की मी काय उचित करत आहे आणि काय नाही. माझ्याकडून एक चूक झाली आहे. मी या राजपुरुषासोबत स्नेह केला आहे.
कृपया आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून मी माझे आयुष्य त्याच्यासोबत घालवू शकेन. महात्मा ध्यानस्थपणे पाहू लागले. हा तोच राजपुत्र होता ज्याला त्याने एकेकाळी शाप दिला होता की त्याचे लग्न होताच त्याचा मृत्यू निश्चित आहे. ते गंभीर स्वरात म्हणाले, मुली, हा कसला मूर्खपणा आहे. तू एका तपस्वी ब्रह्मचार्याची मुलगी आहेस. मग तुझ्या मनात लग्नाचा विचार कसा आला? आणि जरी ही भावना आली तरी संताशी लग्न करणे चांगले झाले असते. तू राणी बनण्याची आकांक्षा का बाळगतेस? योगश्रीने अतिशय शांत आणि स्थिर स्वरात उत्तर दिलं, बाबा, तुम्ही सर्वज्ञ आहात. मग तुम्ही असा प्रश्न का विचारताय? तुम्हाला माहीत नाही का की एकदा कोणी एखाद्याच्या हृदयात स्थान निर्माण केलं की ते सहजासहजी जात नाही. महात्मा म्हणाले, मुली, तू दूरदृष्टीशिवाय हा निर्णय घेतला आहेस. कदाचित तुला माहीत नसेल की हा राजकुमार शापित आहे. ज्या दिवशी तो लग्न करेल त्या दिवशी त्याचा मृत्यू निश्चित आहे. योगश्री म्हणाली, बाबा, हा कसला शाप आहे? कुणी दिला? महात्मा म्हणाले, हा शाप मी स्वतः त्याला दिला आहे. योगश्रीचे डोळे भरून आले. तिचा आवाज थरथरला. बाबा, जेव्हा तुम्ही मला शाप दिलात तेव्हा मी देखील वचन देते की मी देखील या राजकुमाराशीच लग्न करेन. जर माझा नवरा लग्नानंतर लगेचच मरण पावला तर मला सती होण्याचे सौभाग्य मिळेल. महात्मा चिंताग्रस्त झाले. ते म्हणाले, मुली, तू हे काय म्हणत आहेस? असे वेडे विचार मनात आणू नकोस. योगश्री दुःखी स्वरात म्हणाली, बाबा, मी आधीच वेडेपणा केला आहे. मी प्रेमात पडले आहे. आता माझ्या हृदयातून तो स्नेह काढून टाकणे माझ्यासाठी अशक्य आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आता मी मागे हटू शकत नाही. जर देवाने माझ्या नशिबात लिहिले असेल की मी लग्नानंतर सती व्हायचे आहे तर मी ते भक्तीने स्वीकारेन. तुमची तपश्चर्या इतकी शक्तिशाली आहे की तुम्ही नशिबाच्या रेषाही बदलू शकता. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सर्व काही बदलू शकता. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की मी आनंदी राहू नये तर मला माझ्या हालातीवर सोडून द्या. महात्मांना माहीत होतं की त्यांची मुलगी सुरुवातीपासूनच दृढ निश्चयी आहे. जेव्हा ती एखाद्या गोष्टीवर ठाम राहते तेव्हा ती पूर्ण करेपर्यंत ती शांत बसत नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर स्वरात म्हणाले, मुली, जर ही तुझी शेवटची इच्छा असेल तर मी ती नकारणार नाही. तू या राजाची जीवनसाथी नक्कीच बनू शकतेस. तू राणी बनू शकतेस. पण एक अट आहे, तुम्ही दोघांनीही कधीही अग्नीच्या फेऱ्या घेऊ नयेत, कारण त्या फेऱ्या या शापाचे मूळ आहेत. जर राजाला जिवंत राहायचं असेल आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखी हवे असेल तर हे बंधन विना अग्नी फेऱ्यांचेच मानायला हवे. मग त्यांनी आशीर्वाद देत म्हटलं, मी आता तुम्हाला पती पत्नीच्या रूपात आशीर्वाद देतो. जा, देवाच्या कृपेने आनंदी जीवन जगा. मग राजा विभांशू त्याच्या प्रिय योगीश्रीसह राजवाड्यात परतला. त्याने राणीमातेच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, आई, आम्ही लग्न केलं आहे. आता योगश्री माझी पत्नी आहे. राणीमातेच्या आनंदाला सीमा सोडली नव्हती. ती म्हणाली, मुला, आता मी संपूर्ण राज्यासमोर हा विवाह सोहळा साजरा करेन. तेव्हा योगश्रीने हात जोडत अत्यंत विनम्र स्वरात म्हणाली, माते, हे आत्तासुद्धा त्या शापामध्ये बंद आहेत. पूर्ण विधी पद्धतीने विवाह केला जाऊ शकत नाही. आम्ही एक दुसऱ्याचे जीवनसाथी बनून राहू शकतो, परंतु अग्नीच्या भोवती फेरे घेऊ शकत नाही. संपूर्ण समस्या त्या फेऱ्यांमध्येच लपलेली आहे. राजमातेने प्रेम आणि श्रद्धेच्या स्वरात म्हटलं, मग अग्नीचे फेरे घेणे आवश्यक नाही आहे. आपण या विवाहाला भक्ती, भावना आणि श्रद्धेने देखील पूर्ण करू शकतो. तिने राजा विभांशू आणि योगश्रीचा विवाह सोहळा अग्निप्रदर्शन न करता केवळ शुद्ध भावना आणि साधुतेने पार पाडला. मंत्रांच्या शुद्ध ध्वनीने, देवांचे स्मरण करून आणि हृदयाच्या शुद्धतेने हे लग्न अत्यंत पवित्र झाले. अशा प्रकारे राजा विभांशू आपल्या पत्नी योगश्रीसोबत शांत आणि आनंदी जीवन जगू लागला. काळ त्याच्या गतीने वाहत राहिला.
एके दिवशी राणी योगश्रीने एका मुलाला जन्म दिला, जो तेजस्वी, देखणा आणि अतिशय शांत स्वभावाचा होता. त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि त्याचं बोलणं सभ्य होतं. राजाने त्याचे नाव आदराने ठेवले धर्मेश्वर. जसा जसा बाळ धर्मेश्वर मोठा होत गेला तसे तसे त्याच्या आईची भक्ती आणि पवित्रता त्याच्यात स्पष्टपणे दिसून लागली. त्याचा स्वभाव खूप विनम्र, मर्यादित आणि करुणेने भरलेला होता. एके दिवशी त्याने त्याच्या आईला विनंती केली, आई, माझ्या मनात एक इच्छा आहे. मला जंगलात जाऊन शिकार करायची आहे. मी एका राजघराण्याचा वारस आहे आणि शिकार करणं ही आपल्या पूर्वजांची परंपरा आहे. राणी योगश्री गंभीर पण गोड आवाजात म्हणाली, बेटा, सजीवांवरील हिंसाचार हा कोणत्याही प्रकारे धर्मानुसार मानला जाऊ शकत नाही. हा विचार तुझ्या मनात का आला? तू प्रत्येक सजीवात देवाचा अंश पाहिला पाहिजेस. मी स्वतः एका तपस्वीची मुलगी आहे. मी फक्त तुझ्या वडिलांच्या इच्छेमुळे राणी झाली आहे. मला कधीही सिंहासनाची इच्छा नव्हतीच. मी या राजवाड्यात प्रवेश केल्यापासून स्वयंपाकघरात मांस शिजवलेले नाही, कोणत्याही प्राण्याला मारण्यात आलेले नाही किंवा कोणत्याही गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्यात आलेला नाही. तुझ्या वडिलांनी माझ्या प्रत्येक विचाराचा सन्मान केला. तुला देखील या मर्यादांना आत्मसात केले पाहिजेत. तेव्हा राजा विभांशूने स्नेहाने म्हटले, प्रिये, पुत्र संन्यासी बनायला जात नाही आहे. एक दिवस त्याला राजाची पूर्ण जबाबदारी उचलावीच लागेल. एका राजाच्या जीवनात युद्ध, निर्णय आणि बलिदान यासारखे कठीण क्षण येतातच. युद्ध केवळ अहिंसेने जिंकली जात नाहीत. म्हणूनच प्राचीन काळापासून राजपुत्रांना शिकारीद्वारे धैर्य आणि धाडस शिकवले जात आहेत. म्हणून कृपया त्याला अडवू नकोस. राणीने राजाच्या भावनांना समजले आणि शांत राहून अनुमती दिली. आता धर्मेश्वर प्रतिदिनी जंगलात शिकारीसाठी जायला लागला, परंतु त्याचे हृदय अजूनही करुणा आणि संयमाने भरलेले असे. एक दिवस तो अत्यंत सुंदर हरिणाचा पाठलाग करत करत दक्षिण दिशेतील एका रहस्यमय आणि अनोळखी जंगलात पोहोचला. एक असे जंगल जिथे आजवर कोणी राजा शिकारीसाठी नव्हता गेला. हे जंगल त्याच राज्याचा एक भाग होता, परंतु फार कमी लोकांना त्याबद्दल माहिती होती. धर्मेश्वर राजाचा प्रदेश आहे असे समजून त्या भागात शिरला, पण आज जाताच अचानक हरिण त्याच्या नजरेआड झाले. त्याने खूप प्रयत्न केले. तो अनेक दिशेने धावला आणि झाडांच्या मागे पाहिले, पण त्याला हरिण कुठेही सापडले नाही. पण यावेळी त्याला दुःख झाले नाही, कारण ते जंगल खूप दिव्य, शुद्ध आणि रमणीय होतं. सर्व दिशांना हिरवळ होती. रंगीबेरंगी फळांनी भरलेली झाडे होती. वातावरण फुलांच्या सुगंधाने भरलेले होते. जणू काही ती एक स्वर्गीय भूमी आहे. पण राजकुमारासाठी हे ठिकाण नवीन होतं. आता संध्याकाळ झाली होती. त्याला परत यायचं होतं, पण असं वाटत होतं की सर्व रस्ते गायब झाले आहेत. तो जिकडे पाहत होता तिकडे मार्ग अदृश्य झाले होते. दिशा आता त्याला गोंधळात टाकत होत्या. तो भटकत असताना रात्र झाली. तो थकून आणि दुःखी होऊन झाडाखाली बसला. भीती आणि निराशेमुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच क्षणी एक दिव्य आभा असलेली मुलगी तिथे आली. तिच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. तिचा आवाज खूप मऊ होता. ती म्हणाली, हे राजकुमार, धीर धरा, घाबरू नका. मी स्वतः गेल्या 5 वर्षापासून या जंगलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे, पण आजपर्यंत यशस्वी झाले नाही. पूर्वी मी एकटी होते, पण आज तुम्ही माझ्यासोबत आहात. यामुळे माझ्या हृदयाला शांती मिळाली आहे. इथे जवळच माझा तंबू आहे, तिथे तुम्ही विश्रांती करा. राजकुमार धर्मेश्वरचे मन भीतीने भरले होते. तो कापत्या आवाजात बोलू लागला, मला माहीत नाही तू कोण आहेस. हे शक्य आहे की तू काही जादूची शक्ती आहेस, एखादी जादूगर आहेस ज्याने मला या रहस्यमय जंगलात अडकवले आहे. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. तेव्हा त्या दिव्य सुंदर मुलीने अतिशय शांत, गोड आणि मृदू आवाजात उत्तर दिले, हे राजकुमार, मी कोणीही मायावी नाही किंवा मी जादूगारही नाही. मी तर एक पीडित आत्मा आहे जी माझ्या स्वतःच्या चुकांमुळे या शापित जंगलात कैद झाली आहे. माझे नाव राजनंदिनी आहे. मी विराट नगराच्या सम्राट वीर प्रभूंची मुलगी आहे.
मला तुमचे अहित इच्छा नाही, कारण तुमच्या कष्टाने मला काहीच लाभणार नाही. माझा उद्धार तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचे कल्याण होईल. मुलगी पुढे म्हणाली, हे जंगल आता एका शापाच्या प्रभावाखाली बांधले गेले आहे. जो कोणी त्यात प्रवेश करेल तो बाहेर येऊ शकत नाही. हे सर्व माझ्या एका चुकीचे वाईट परिणाम आहेत. मी इथे वर्षानुवर्ष कैद आहे आणि आता तुम्हीही. या माझ्या छावणीत चला. मी तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगेन. आता विश्वास ठेवा की या जन्मात तुम्ही किंवा मी या जंगलातून बाहेर पडू शकणार नाही. म्हणून आता आपल्याला हे आयुष्य एकमेकांचा आधार म्हणून घालवावे लागेल. जर तुम्हाला माझा सहवास आवडत असेल तर तुम्ही माझ्याशी विवाह देखील करू शकता. तरी ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. जर दुसऱ्या एखाद्या मुलीने तुमच्या हृदयात स्थान घेतले असेल तर आता ती मुलगी तुम्हाला या जन्मात नाही भेटू शकत. या जंगलात माझ्या व्यतिरिक्त अजून कोणतीही स्त्री नाही आणि मलाही कुणीही दुसरे मिळणार नाही. राजकुमार धर्मेश्वर आता या रहस्यमय जंगलात एकटा आणि बेघर होता. त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. तो भक्तिभावाने देवाचे स्मरण करत करत त्या राजकुमारीसोबत राहू लागला. राजनंदिनीने त्याला प्रेमाने फळं दिली आणि जवळच्या तलावातून स्वच्छ पाणी आणून प्यायला दिलं. दोघेही रात्री एकाच तंबूत विश्रांती घेऊ लागले. झोपून राजनंदिनीने अतिशय शांत आणि भावनिक आवाजात तिची जीवनकथा सांगितली. 5 वर्षांपूर्वी मी फक्त 15 वर्षांची होते. एके दिवशी मी फक्त फिरायला जाण्यासाठी या सुंदर जंगलात आले होते. पण मला हे ठिकाण इतकं आवडलं की मी 1 महिना इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि माझी छावणी लावली. त्यावेळी मी खूप गर्विष्ठ, रागीट आणि अत्यंत चिडचिडी होते. मला थोडासाही गोंधळ सहन होत नव्हता. माझ्यासोबत 1000 सैनिक आणि नोकर होते. रात्री मी विश्रांतीसाठी जायचे तेव्हा जंगलातील प्राण्यांचे आवाज मला त्रास देत असत. एका रात्री रागाच्या भरात मी एक आदेश दिला. सूर्योदयापूर्वी सर्व प्राण्यांना या जंगलातून हाकलून लावावे. माझ्या सैनिकांनी माझ्या आज्ञेचे पालन केले आणि संपूर्ण जंगल शांत झाले. पण दुसऱ्या रात्री जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा मला ऋषीमुनींच्या भजनांचे आणि कीर्तनांचे मधुर आवाज ऐकू आले. आता माझा अहंकार आणि राग आणखी वाढला. मी भजन गाणाऱ्या त्या तपस्व्यांना जंगलातून हाकलून लावण्याचा आदेश दिला. माझ्या आदेशानुसार सैनिकांनी त्या तपस्व्यांना जबरदस्तीने हाकलून लावले आणि त्यांचा आश्रम उद्ध्वस्त केला. पण ते सामान्य संत नव्हते, ते सिद्ध पुरुष होते. त्यांनी मला पाहिलं आणि मला शाप दिला. जर तुला हे जंगल इतकं आवडतं तर तू आता इथेच स्थायिक हो. तुझे संपूर्ण आयुष्य या जंगलात मार्ग शोधण्यात जाईल, पण तू कधीही या जंगलातून बाहेर पडू शकणार नाहीस. हा शाप त्यांच्या तोंडून निघताच सर्व सैनिक घाबरून पळून गेले आणि मी एकटीच राहिले. आज 5 वर्षे उलटून गेली आहेत आणि आता मला माझ्या अहंकाराचा खूप पश्चाताप होत आहे. मी विचार करते की मी त्या संतांकडून हा शाप का स्वीकारला. ही माझी सर्वात मोठी चूक होती. आता माझा स्वभाव पूर्णपणे बदलला आहे. मी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. मग ती थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, तुम्ही अजून माझे नाव विचारले नाहीत. मी राजनंदिनी आहे. विराटनगरच्या सम्राट वीरप्रभूंची मुलगी आहे. धर्मेश्वरने आदराने उत्तर दिले, देवी, माझे नाव धर्मेश्वर आहे. मी विराजपुरीचा राजा विभांशू यांचा मुलगा आहे. माझी आई एका तपस्वी कुळातील कन्या आहे. त्यांनी मला जंगलात जाऊन शिकार करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी परवानगी दिली आणि आज मी इथे बळी म्हणून आहे. पण खरं सांगू का, तुझा सहवास मला अपार शांती देत आहे. तुझे दर्शन माझ्या हृदयाला प्रिय झाले आहे. जर तूही सहमत असशील तर मी तुझ्याशी लग्न करण्यास पूर्णपणे तयार आहे. आता त्या शापित जंगलात ना कुणी लग्नाचे मंत्र म्हणणारा ब्राह्मण होता, ना कुणी आचार्य जो वैवाहिक मंत्रांचा उच्चार करेल. पण जेव्हा 2 हृदये देवाच्या भक्तीत एकत्र येतात तेव्हा आत्मे प्रेम आणि श्रद्धेने एक होतात. तेव्हा तिथे देवाचा सहवास असतो आणि ते मिलन विवाहाची खरी व्याख्या बनते. राजनंदिनी गोड हास्य करत म्हणाली, मीही तेच म्हणत आहे. आता आपण एकमेकांसोबत राहत असल्याने वेगळे होणे अशक्य आहे.
आपले मिलन केवळ योगायोग नाही, तर ते स्वतः देवाची इच्छा आहे. आता धर्मेश्वर आणि राजनंदिनी देवाच्या सानिध्यात पती पत्नी म्हणून धार्मिक जीवन जगू लागले. बरेच दिवस गेले, पण जेव्हा धर्मेश्वर घरी परतला नाही तेव्हा राजवाड्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. राजा आणि राणी चिंताग्रस्त झाले. पहिल्यांदाच राणीने तिच्या पतीवर राग व्यक्त केला. आता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागू लागला आहात. मी माझ्या मुलाला शिकारीला जाण्यापासून रोखले होते, पण तुम्ही त्याला जाऊ दिले. मग राजाने ताबडतोब त्याला शोधण्यासाठी हेर पाठवले. अनेक दिवसांच्या निष्फळ शोधानंतर एका हेराने सांगितले की महाराज, राजकुमार शेवटचा दक्षिणेकडील जंगलाकडे जाताना दिसला होता. त्यानंतर कुणीही त्याला परतताना पाहिले नाही. स्थानिक गावकरी म्हणतात की ते जंगल शापित आहे. त्यात प्रवेश करण्याचा मार्ग आहे, पण बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. राजा गंभीर झाला. तो म्हणाला, हे रहस्य जाणणारा कुणीतरी असला पाहिजे. आपण शक्य ते सर्व केले पाहिजे. घोषणा करा, जो कोणी या जंगलाचे रहस्य उघड करेल त्याला 10,000 सुवर्ण मुद्रांचे बक्षीस दिले जाईल. घोषणा संपताच एक वृद्ध महिला दरबारात आली. ती या घटनेची साक्षीदार होती. ती डोके टेकवून म्हणाली, महाराज, एका अहंकारी राजकुमारीमुळे हे जंगल शापित झाले आहे. तिने एकदा या जंगलात तंबू ठोकला होता. भजन आणि कीर्तनांच्या मधुर आवाजाने तिची झोप भंग झाली. तेव्हा तिने तिच्या सैनिकांना या जंगलातून ऋषीमुनींना हाकलून लावण्याचा आदेश दिला. जेव्हा त्या संतांचा अपमान झाला तेव्हा त्यांनी त्या मुलीला शाप दिला. जिला हे जंगल खूप आवडते ती आता कायमची इथेच राहील. तिचे संपूर्ण आयुष्य या जंगलात मार्ग शोधण्यात जाईल, पण ती कधीही बाहेर पडू शकणार नाही. आता त्या राजकन्येशिवाय फक्त तुमचा मुलगा त्या जंगलात गेला आहे. जर तुम्ही त्या संतांकडून क्षमा मागितली तर राजकुमाराची सुटका होण्याची शक्यता आहे. राजाने ताबडतोब त्या संतांचा शोध घेण्याचे आदेश दिले. जेव्हा संत त्याला भेटले तेव्हा राजाने त्याच्यासमोर संपूर्ण शरीराने नतमस्तक होऊन शुद्ध अंतकरणाने क्षमा मागितली. संत सुरुवातीला शांत राहिले, परंतु अखेर त्यांच्या आवाजात करुणा निर्माण झाली. ते म्हणाले, हे राजा, आता मी त्या वनाला शापातून मुक्त करत आहे. तुमचा मुलगा आता नम्र झाला आहे आणि तुला फक्त एक मुलगाच नाही तर एक सून देखील मिळेल, जी आता तपश्चर्या आणि पश्चातापामुळे नम्र झाली आहे. त्या राजकुमारीने आता आपला अहंकार सोडून त्याच राजकुमाराशी लग्न केले आहे. जा आणि त्या दोघांनाही आदराने राजवाड्यात घेऊन ये. राजा स्वतः जंगलात पोहोचला. धर्मेश्वर आपल्या वडिलांना पाहून आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, बाबा, तुम्हीही या जंगलात अडकला आहात का? राजा हसला आणि म्हणाला, बेटा, मी तुमच्यासारखा विचार न करता आलो नाही. तुमची आई माझ्यावर रागावली आहे. आता मी या जंगलाला शापातून मुक्त करून परतलो आहे आणि जाणून घ्या की आमची सूनही आमच्यासोबत आहे. चला बेटा, आता जाऊया. हे जंगल आता बंधनातून मुक्त झाले आहे. राजा विभांशू, राजकुमार धर्मेश्वर आणि सून राजनंदिनीसह राजवाड्यात परतला. राणी योगश्रीने राजवाड्यात त्यांच्या आनंदाने स्वागत केले. तिने प्रभूंचे स्मरण केले आणि हसत म्हणाली, महाराज, नाही तुमची चूक होती ना आपल्या मुलाची. ही तर देवाची योजना होती की आपल्याला आपली सून या रूपात प्राप्त व्हावी. तुमचा मुलगा माझ्यापेक्षा चांगला निघाला. किमान त्याने कोणत्याही स्त्रीला स्नान करताना पाहिले नाही. राजा थोडासा लज्जित झाला आणि तो म्हणाला, राणी, तू नेहमीच जुने विषय काढतेस. तो काळ आपल्या प्रेमाचा होता. आजही माझे आयुष्य तुझ्या दर्शनाशिवाय अपूर्ण वाटते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला पाहतच राहीन. आता राणीच्या चेहऱ्यावरही एक लाजाळू हास्य उमटले. ती म्हणाली, मुलगा आणि सूनही इथे आहेत याची काळजी घ्या. तुम्ही कधी कधी काहीही बोलता. मग राजनंदिनी सभ्य स्वरात म्हणाली, आई, पिताश्री काहीही चुकीचे बोलले नाहीत. खरे प्रेम कधीच जुने होत नाही. ते काळानुसार अधिकच गहिरे होते. प्रेम कधीच वृद्ध होत नाही. ते शेवटपर्यंत तरुण राहते. राणी हसून म्हणाली, अजून तू मोठी झाली नाहीस आणि इतकी बोलतेस अशी जशी की कोणत्या महान संतांची शिष्य आहेस. खूप हुशार सून मिळाली आहे आपल्याला.
राजा हसत म्हणाला, सुनेला नजर लागायला नको. आणि अशा प्रकारे मनापासून प्रेमाने राजा, राणी, राजकुमार आणि राजनंदिनी धर्माच्या मार्गावर आनंदाने चालत आपले जीवन जगू लागले. प्रेक्षक भक्तांनो, ही कथा इथे संपत नाही. आता आपल्याला हे देखील कळेल की दुर्योधन कपड्यांशिवाय आई गांधारीकडे का गेला. प्रेक्षक हो, महाभारताचे युद्ध संपणार होते. कुरुक्षेत्राच्या भूमीवर हजारो योद्धे मृत्युमुखी पडले होते. कौरव सैन्य जवळजवळ संपले होते आणि आता फक्त दुर्योधन उरला होता. ज्या राजकुमाराने आयुष्यभर फक्त विजयाचे स्वप्न पाहिले होते, परंतु आता पराभवाचा नांगा त्याच्या आत्म्याला जाळत होता. जेव्हा दुर्योधनातील अहंकाराची आग कमी झाली नव्हती, पण त्याच वेळी त्याला माहीत होतं की आता त्याच्या हातातून सर्व काही गेले आहे. त्याच वेळी त्याच्या मनात एक वाक्य गुंजले, जर जन्मापासून तू एकदा तरी विनावस्त्र माझ्या डोळ्यासमोर येशील तर मी माझ्या तपाने असे अमरतत्व देईन ज्याला कोणीही अस्त्र शस्त्र भेदू शकणार नाही. हे वाक्य त्याच्या आई गांधारीचे होते. ती गांधारी जिने जन्मापासून आत्तापर्यंत आपल्या डोळ्यांना पट्टीने झाकले होते, केवळ यासाठी की तिने आपल्या आंधळ्या पतीसोबत समानतेचा धर्म निभावला. तिने आयुष्यभर अंधारात राहून तप केला, तपश्चर्या केली, ब्रह्मचर्य पाळले आणि मातेच्या रूपात दुर्योधनाला ना केवळ जन्म दिला तर तपस्येने आशीर्वाद देखील दिला होता. दुर्योधनाला आता त्याची शेवटची आशा फक्त त्याच्या आईतच दिसत होती. त्याला माहीत होते की अर्जुन, भीम आणि कृष्ण त्याला कोणत्याही क्षणी मारू शकतात, पण जर त्याची आई त्याला ते अचूक वरदान दिले तर तो विजयी होऊ शकतो, तो अमर होऊ शकतो. दुर्योधनाने ठरवले. त्याने आपले कपडे टाकून दिले. त्याने नग्न अवस्थेत आपला राजवाडा सोडला. तो त्याच्या राजवाड्याकडे गेला, जिथे आई गांधारी डोळ्यांवर पट्टी बांधून एकांतात बसली होती, ध्यान करत होती. त्याच्या प्रत्येक पावलावर जमीन थरथरत होती. केवळ त्याच्या शरीराच्या आकारामुळेच नाही तर त्याच्या भीषण निर्णयाच्या भीतीमुळे देखील. जेव्हा तो माता गांधारीच्या कक्षात पोहोचला तेव्हा माता गांधारीने त्याच्या हालचालींना ओळखले. ती म्हणाली, दुर्योधन, तू आलास? दुर्योधनाने डोके झुकवत उत्तर दिले, माते, मी तुझ्यासमोर उभा आहे. तू तुझ्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाक. तू आयुष्यभर ध्यान केले आहेस. मला तुझे आशीर्वाद दे. मला अजिंक्य बनव. आई गांधारीचे हृदय थरथरले. ती वर्षानुवर्ष तिच्या मुलाला पाहणार होती. तिने हात वर केला, तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाकली आणि जेव्हा तिने तिच्या ध्यानस्थ नजरेने तिच्या मुलाकडे पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातून अग्नी पेटू लागली. तिच्या डोळ्यात वर्षानुवर्ष शक्ती, ब्रह्मचर्य, उपवास आणि धर्माचे तेज होते. तिची नजर जिथे जिथे गेली तिथे तिथे दुर्योधनाचे शरीर विजेसारखे कठीण झाले. त्याची छाती, त्याचे हात, त्याच्या मांड्या सर्व काही अमर झाले. पण मग आईची नजर खाली थांबली आणि तिचा चेहरा कडक झाला. तिने पाहिलं की दुर्योधनाने त्याच्या कमरेखालील भाग कापडाने झाकले होते. गांधारीने क्रोधित स्वरात म्हटले, दुर्योधन, तू मला सांगितले होतेस की तू पूर्ण नग्न अवस्थेत येशील. मी कित्येक वर्षांनंतर माझ्या डोळ्यांवरून पट्टी काढून तुझ्यासाठी या जगाला पाहिले. मी माझ्या डोळ्यांचा तप तुला दिला, पण तू माझे ऐकले नाहीस. हा किती मूर्खपणा होता. दुर्योधन डोके टेकवत म्हणाला, आई, मला लाज वाटली. मला वाटलं की नग्न अवस्थेत तुझ्यासमोर येणे अनुचित ठरेल. माझ्यात लज्जा होती, मर्यादा होती. गांधारीचे हृदय तुटले. तिने गंभीर आवाजात म्हटले, तू मूर्ख आहेस का दुर्योधन? तू सभेत महिलांना ओढत होतास तेव्हा तुला लाज वाटली नाही? जेव्हा तू धर्माच्या नियमांचे उल्लंघन केलेस तेव्हा तुला प्रतिष्ठेची पर्वा नव्हती? आज जेव्हा तुझ्यासमोर मृत्यू पाहिलास तेव्हा तुला माझ्या शक्तीची ताकद जाणवली आणि त्याच वेळी तुझा संकोच निर्माण झाला. ज्या प्रतिष्ठेचे तू कधीही पालन केले नाहीस तीच आज तुला मृत्यूकडे घेऊन जाईल. आई गांधारीने पुन्हा डोळे बंद केले. तिच्या डोळ्यांवरील आग विझली आणि दुर्योधनाचे शरीर, जे डोक्यापासून मांड्यापर्यंत अमर झाले होते, परंतु त्याच्या मांड्या आणि खालचा भाग अजूनही सामान्य मानवी होता, तेच त्याचे मृत्यू कारण बनले. जेव्हा भीमसेनने त्याला गदा लढाईत आव्हान दिले तेव्हा श्रीकृष्णाने त्याला इशारा केला, भीमा,
त्याच्या मांड्यांवर हल्ला कर. आणि तेच घडले. भीमने दुर्योधनाच्या मांड्यांवर अशा प्रकारे गदा मारली की तो खाली पडला. तो अमर होण्यापासून चुकला आणि त्याचा अहंकार, त्याची लाज त्याच्या विनाशाचे कारण बनली. प्रेक्षकांनो, ही कथा केवळ दुर्योधनाबद्दल नाही, तर ती एक प्रतीक आहे. जेव्हा एखादा माणूस आयुष्यभर अधर्म करतो, जेव्हा तो स्त्रियांचा अपमान करतो, जेव्हा तो धर्म मोडतो आणि जेव्हा शेवटी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तो केवळ आपल्या उद्धारासाठी धर्माकडे आणि आईच्या मांडीवर धावतो, तेव्हा फक्त लाजच त्याचा शत्रू बनते. दुर्योधनाची सर्वात मोठी आशा होती की तो नग्न होईल, परंतु त्याचा अर्धा संकोच त्याचा मृत्यू बनला. आणि हा महाभारताचा चांगला धडा आहे, जो आजही आपल्याला आरसा दाखवतो की जर तुम्ही आयुष्यभर अधर्माचे समर्थन केले तर शेवटी आईची शक्ती देखील तुम्हाला पूर्णपणे वाचवू शकणार नाही. म्हणून सत्याच्या मार्गावर चालत राहा आणि तुमच्या जीवनातील सर्वात पवित्र शक्तीला, आईच्या दर्शनाला कधीही कमी लेखू नका. ती अमरत्वही देऊ शकते आणि मृत्यूचे दार देखील उघडू शकते. आणि अशा प्रकारे दुर्योधनाचा अंत केवळ पांडवांच्याच डावपेचांमुळे नव्हे, तर त्याच्या स्वतःच्या निर्णयांमुळेही झाला. आई गांधारीच्या डोळ्यात प्रचंड शक्ती होती, पण लाजाळूपणा आणि संकोचाने ती शक्ती अपूर्ण ठेवली. हे जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे. जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत कोणतेही वरदान पूर्ण होत नाही. प्रेक्षकांनो, ही कथा केवळ एक ऐतिहासिक क्षण नाही, तर संपूर्ण कलियुगासाठी एक इशारा आहे की धर्मासमोर उभा राहणारा संकोच विनाशात बदलतो आणि जो पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने मातेचा शब्द स्वीकारतो तो अमरत्व देखील प्राप्त करू शकतो. प्रिय प्रेक्षकांनो, या संपूर्ण कथेतून आपण कलियुगात संपूर्ण जगाला माता गांधारीने दिलेले 3 धडे शिकू. जर कोणत्याही सामान्य व्यक्तीने ते आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तो कधीही दुःखी होणार नाही. तर प्रेक्षकांनो, तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता आपण ते 3 धडे शिकूया. पहिला धडा म्हणजे खरे प्रेम हक्क मागत नाही, ते त्याग मागते. जगातील लोकांनो, आज तुम्ही ज्या प्रेमाबद्दल बोलत आहात ते बहुतेक स्वार्थाने भरलेले आहे. आजचे प्रेम तुम्हाला फक्त माझेच असण्याची मागणी करते. आजचे प्रेम अटी ठेवते. तुम्ही तेच बनता जे मी तुम्हाला बनवू इच्छितो. आजच्या प्रेमात प्रतिफळाची अपेक्षा असते. मी खूप काही केले आहे, तू काय करशील? पण हे प्रेम आहे का? नाही. खरे प्रेम ते आहे ज्यामध्ये तुम्ही कोणाकडूनही काहीही मागत नाही, तर स्वतःला अर्पण करता. खरे प्रेम ते आहे ज्यामध्ये मालकीपेक्षा त्याग असतो. ही कहाणीच पहा ना. जेव्हा धर्मेश्वर एका गूढ शापित जंगलात पोहोचला तेव्हा तो हरवला होता. तो घाबरला होता. त्याला काहीही समजत नव्हते. मग त्याला एक मुलगी भेटली, राजनंदिनी, जी त्या जंगलात शापित होती. वर्षानुवर्ष एकटी होती. तिच्याकडे शक्ती नव्हती, आदर नव्हता, भविष्याची आशा नव्हती. जर तिला हवे असते तर ती धर्मेश्वरला सोडून जाऊ शकली असती. म्हणाली असती, तुम्ही सुद्धा या वनात फसला आहात, मला काय? पण तिने असे केले नाही. तिने त्याची सेवा केली, अन्न पाणी दिलं, त्याच्या भीतीला शांत केलं. आणि जेव्हा तिने पाहिलं की दोघेही एकाच नशिबात बांधले गेले आहेत, तेव्हा ती कोणत्याही मागणीशिवाय, कोणत्याही अटींशिवाय त्याच्यावर प्रेम करू लागली. ना कोणती मागणी, ना कोणता अधिकार, फक्त आत्म्याचे आत्म्याशी मिलन. हीच प्रेमाची सर्वात उंच अवस्था आहे. धर्मेश्वरला तिच्या भूतकाळाबद्दल समजले की ती एक गर्विष्ठ राजकुमारी आहे जी तिच्या गुन्ह्यामुळे शापित झाली होती. तेव्हाही त्याने तिला नकारले नाही. त्याने तिला दोषी म्हटले नाही. त्याने तिला फटकारले नाही, तर तिला स्वीकारले. कारण प्रेम कोणाच्याही चुका मोजत नाही, ते फक्त आत्म्याचा प्रकाश पाहते. आई गांधारी म्हणते, ज्या प्रेमात अपेक्षा असतात तो एक व्यवसाय असतो. ज्या प्रेमात अधिकार असतात ते एक बंधन असते. पण ज्या प्रेमात फक्त समर्पण, फक्त त्याग, फक्त निस्वार्थता असते ते प्रेम देवाचे रूप असते. ज्याप्रमाणे मी माझ्या पती धृतराष्ट्राचा अंधार स्वीकारला, त्याचप्रमाणे राजनंदिनीने धर्मेश्वरवर शापित अवस्थेतही प्रेम केले आणि धर्मेश्वरनेही त्या स्त्रीचा स्वीकार केला जी समाजाच्या दृष्टीने विनाशाला पात्र होती.
हे सत्य आहे. त्याच्या कमतरतांना घाबरू नका, त्याच्या अतिरेकांना घाबरू नका, त्याच्या आयुष्यातील अडचणी पाहून प्रेमापासून मागे हटू नका. कारण खरे प्रेम तेव्हाच सिद्ध होते जेव्हा ते प्रतिकूल परिस्थितीतही हृदयातून डगमगत नाही, तर ते अधिक खोलवर जाते. माता गांधारीचा हा पहिला अमूल्य धडा आहे. प्रेम आपले हक्क सांगत नाही, ते सर्वस्व त्याग करते आणि दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश म्हणून अवतरते. दुसरा धडा, जेव्हा अहंकार आणि अधर्म एकत्र येतात तेव्हा जीवन एक शाप बनते. कलियुगातील प्राण्यांनो, माता गांधारी म्हणते, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे, अहंकार. आणि जेव्हा हा अहंकार अधर्माने जोडला जातो, म्हणजेच जे बरोबर नाही, जे खरे नाही, जे शिष्टाचार नाही, तेव्हा ते मंदेवाद नसते. जेव्हा हा अहंकार अधर्माशी जोडला जातो, म्हणजेच जे बरोबर नाही, जे खरे नाही, जे प्रतिष्ठित नाही, तेव्हा माणसाचे जीवन हळूहळू शापात बदलू लागते. ही कहाणी काळजीपूर्वक पहा. राजनंदिनी, जी एका शक्तिशाली पुरुषाची मुलगी होती, ती एका राजघराण्यात वाढली होती. हजारो नोकर आणि सैनिकांनी वेढलेली होती. तिला वाटू लागलं होतं की ती जे काही बोलेल ते अंतिम असेल. तिला असं वाटलं की या पृथ्वीवर कोणीही तिला थांबवू शकत नाही. हा अहंकार आहे, मी सर्वोच्च आहे. आता पहा, जेव्हा ती या दिव्य आणि पवित्र जंगलात आली तेव्हा तिथे प्राणी त्यांच्या स्वतःच्या आवाजात फिरत होते आणि संत परमेश्वराच्या स्तोत्रात मग्न होते. पण अहंकाराला ही शांती देखील आवाजासारखी वाटते. त्याच्या आदेशानुसार काम न करणारी प्रत्येक गोष्ट त्याला घाबरवते. आणि मग तेच घडले. त्याने सैनिकांना या जंगलातून सर्व प्राण्यांना काढून टाकण्याचा आदेश दिला. येथे फक्त माझीच इच्छाच प्रबळ होईल. यानंतर जेव्हा संतांचा आवाज आणि त्यांच्या भजनांचा आवाज ऐकू आला तेव्हा त्याने तपस्वींचा अपमान केला. त्याने आश्रम पाडले आणि त्यांना जंगलातून हाकलवून लावले. धर्मांचे उल्लंघन झाले तेव्हा ही शोकांतिका होती. जेव्हा संतांचा अपमान केला जातो तेव्हा देव गप्प राहत नाही, मग निसर्गही सूड घेतो. मग कर्मांचा हिशोब लगेच उघड होतो आणि मग त्या संतांनीही शाप दिला, तुम्ही या जंगलावर खूप प्रेम केले आहे, आता तुम्ही इथेच राहा. तुम्ही आयुष्यभर या जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल, पण तुम्हाला मार्ग सापडणार नाही. हे मानवांनो, हा शाप फक्त एक शब्द नव्हता, तो कर्माची प्रतिक्रिया होती. आणि अहंकारात केलेला अधर्म जीवनाला नेहमीच गोंधळ आणि एकाकीपणाकडे घेऊन जातो. आई गांधारी स्वतः याचे उदाहरण आहे. जेव्हा तिने तिचा मुलगा दुर्योधनामध्ये वाढणारा अभिमान पाहिला, जेव्हा तिने त्याला धर्मापासून दूर जाताना पाहिले, तेव्हा तिने आईसारखे गप्प राहणे चांगले मानले. पण नंतर तिला हे देखील समजले की जेव्हा ती अर्ध्या मनाच्या विचारांनी जंगलात स्वतःला शोधत होती तेव्हा मौन देखील गुन्हा बनते. माता गांधारी म्हणते, हे कलयुगांच्या प्राण्यांनो, जेव्हा तुमच्यात मीची भावना निर्माण होते तेव्हा मला आव्हान देणारी मीच एकमेव आहे. तेव्हा समजून घ्या की तुम्ही एका नवीन शापाकडे वाटचाल करत आहात. अहंकार तुम्हाला एकाकी करेल, तुमचे नातेसंबंध तोडेल, तुमचे विचार संकुचित करेल आणि शेवटी तुम्ही त्याच जीवनात कैदेत राहाल जे तुम्ही अहंकाराच्या गर्वात निर्माण केले होते. पण या कथेत आणखी एक सत्य लपलेले आहे. जर अहंकार तुटला तर नम्रता जन्माला येते. जर नम्रता आली तर क्षमा देखील मिळते. राजनंदिनीने अखेर पश्चाताप केला, तिच्या चुका मान्य केला आणि जेव्हा तिने तिच्या भूतकाळाची माफी मागितली तेव्हा तिचा शापही संपला. हा कलियुगाचा संदेश आहे. एखाद्या व्यक्तीने कितीही मोठा गुन्हा केला तरीही जर त्याने मनापासून पश्चाताप केला तर धर्म त्याला दुसरी संधी देतो. पण पहिले पाऊल म्हणजे अहंकार सोडणे. आई गांधारीचा हा दुसरा धडा म्हणतो की जेव्हा अहंकार आणि अधर्म एकत्र येतात तेव्हा जीवन एक शाप बनते. पण जेव्हा नम्रता आणि धर्म एकत्र येतात तेव्हा तेच जीवन एक वरदान बनते. तिसरा धडा म्हणजे स्त्रीची शिस्त ही कुटुंब, वंश आणि संस्कृतीचा पाया आहे. कलयुगातील लोकांनो, तुम्ही आधुनिकतेच्या नावाखाली प्रगती करत आहात, पण तुमच्या आतून जी शक्ती नाहीशी होत चालली आहे, जी एक कुटुंब, एक वंश आणि एक समाज टिकवून ठेवते,
ती शक्ती म्हणते, स्त्रीचा संयम. आई गांधारी म्हणते, मी फक्त स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती. ती फक्त अंधभक्ती नव्हती, ती माझ्या जीवनाच्या त्या व्रताचे प्रतीक होती की जर स्त्रीने स्वतःला मर्यादित ठेवले तर ती तिच्या पतीला, तिच्या कुटुंबाला आणि तिच्या मुलांनाही मर्यादेत बांधू शकते. परंतु जर स्त्रीने स्वतःच तिचा संयम सोडला तर संपूर्ण वंश हादरतो. या कथेत राणी योगश्री पहा, ती स्वतः एका तपस्वी कुटुंबाची मुलगी होती. तिने लग्नानंतरही तिचा मूळ धर्म, तिचा संयम, तिचे सात्विक विचार सोडले नव्हते. जेव्हा तिचा मुलगा धर्मेश्वर म्हणाला, मी राजघराण्याचा वारस आहे म्हणून मला शिकार करायला जायचे आहे, तेव्हा तिने राग दाखवला नाही, पण एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून तिने पिढ्यानपिढ्या चालवणारा धर्म शिकवला. ती म्हणाली, मुला, हिंसा हा धर्म नाही, राजा असणे ही शक्ती नाही, ती जबाबदारी आहे. जर तुम्ही शिकारीच्या नावाखाली एखाद्या निष्पाप प्राण्याचे रक्त सांडले तर तुम्ही अशा राजवंशाचे नेतृत्व करू शकाल का, ज्याची मुळे करुणा आणि प्रतिष्ठेत आहेत? हे एका योद्ध्याने म्हणता येणार नाही, हे फक्त त्या स्त्रीनेच म्हणता येईल जिने स्वतःचे जीवन त्याग, संयम आणि सेवेत घडवले आहे. हे शब्द धर्मेश्वराच्या आत्म्याला स्पर्शून गेले आणि जेव्हा तो एका शापित जंगलात अडकला होता, जेव्हा तो आसक्ती, भीती आणि अंधारात बुडाला होता, तेव्हा त्याने शिकलेला संयम आठवला आणि कोणावरही रागवला नाही, कोणत्याही स्त्रीला दोष दिला नाही, तर त्या महिलेचा आदर केला, तिच्यावर प्रेम केले आणि तिच्यासोबत आपले जीवन जगण्याची तयारी दर्शवली. हा बदल त्याच्या आई योगश्रीच्या शिकवणीचा परिणाम होता, जी तिने ओरडल्याशिवाय, शिक्षा न करता संयम आणि प्रेमाने दिली होती. आई गांधारी म्हणते, आज तुम्ही शिक्षित, स्वतंत्र, सक्षम आहात, हे खूप चांगले आहे, पण तुमची शक्ती फक्त दिखाव्यासाठी आहे का, की तुमची शक्ती मूलभूत स्थिरता देखील जिवंत ठेवते, जी संपूर्ण वारसा देऊ शकते? आज कुटुंबे तुटत आहेत कारण महिला संयम गमावत आहेत. आज नाती तुटत आहेत कारण महिला आत्मसंयम गमावत आहेत. पण योगश्रीकडे पहा, तिने फक्त तिच्या शब्दांनी आणि वर्तनाने संपूर्ण राजवंशाची काळजी घेतली आहे. जेव्हा राजनंदिनी, जी एकेकाळी अभिमानाने भरलेली होती, ती एक नम्र सून म्हणून आली, तेव्हा योगश्रीने तिचे स्वागत केले. तिच्या भूतकाळाची चौकशी केली नाही, तिच्या चुका मोजल्या नाहीत. ती फक्त एवढीच म्हणाली की जी स्त्री आत्मसंयमाने चालते ती देवता बनते आणि जी स्त्री स्वतःच्या उष्णतेत जळते ती स्वतःसह संपूर्ण वंशाला जाळून टाकते. हे कलियुगातील लोकांनो, जर आजच्या स्त्रीने पुन्हा आत्मसंयमाचे व्रत घेतले तर ती पुन्हा घराला गुरुकुल, राजवाडा, धार्मिक स्थळ बनवू शकते. तिच्या पतीला राजा, तिच्या मुलाला नायक आणि स्वतःला देवी बनवू शकते. माता गांधारीचा तिसरा धडा म्हणजे स्त्रीचा आत्मसंयम हा केवळ तिचा गुण नाही, तर तो संपूर्ण राजवंशाचा पाया आहे. पाया जितका खोल असेल तितकी त्या राजवंशाची उंची अधिक दिव्य असेल. हे नारी शक्ती, तुमचा सन्मान सोडू नका. आत्मसंयमात असलेले सौंदर्य कोणत्याही मेकअपमध्ये नाही आणि तुमच्या मौनात असलेले तेज कोणत्याही शस्त्रात नाही. भक्तांनो, जर ही कहाणी तुम्हाला खोलवर स्पर्शून गेली असेल, जर तुम्हाला वाटत असेल की ही केवळ महाभारताची कथा नाही तर आजच्या माणसाचीही कथा आहे, तर आम्हाला तुमचे आशीर्वाद द्या, आम्हाला पाठिंबा द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये महादेवांचा, स्वामी आईंचा, श्रीकृष्णांचा, राधाराणींचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. सांब सदाशिव. राधे राधे.